मला सांगायचा मेसेज आजचा हा एवढाच आहे की तुम्ही तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही खूप सुंदर पद्धतीने केलेली तुमच्या समाजासाठीची, तीच पर्सनॅलिटी आता तुम्हाला तर कशा पद्धतीने अजून डिजिटलायझेशन्सकडे घेऊन जाऊ शकते आहे, तर याचा तुम्ही इथं आता विचार करायला हवा आहे. आपण NHM, IIT केअर फाउंडेशन, कॅपजेमिनी यांच्या माध्यमातून आशा सॉफ्टवेअर हे तर आपण विकसित केलं आहे. त्याचा पहिला पार्ट आपला मात्र आहे, आशा डायरी आहे. तर ज्या गोष्टी आज आपण एकतर पेनाने लिहितो आहोत, आज आपण कुटुंब रजिस्ट्रेशन जे करतो आहोत, फॅमिली रजिस्ट्रेशन तुम्ही दरवर्षी नव्याने सुरुवात करता आहात, तर आता या डिजिटलायझेशन्सच्या माध्यमातून तुम्हाला हे एकदा तुमची एंट्री झाल्यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअर्सच्याच माध्यमातून येतं ती डबल एंट्री न करता त्याच कुटुंबातल्या त्या सदस्याची तर इन्फॉर्मेशन्स तुमच्या येतं मोबाईलमध्ये तुम्हाला सहजरित्या इथं अवेलेबल होणार आहे. आणि हे सगळं तुम्ही तर छानपैकी तर ॲक्सेप्ट करता आहात, स्वीकारता आहात. हा देखील खूप मोठा बदल आहे. हा बदल फक्त तर आरोग्य विभागासाठीचा नसून हा समाजासाठीचा बदल आहे. आज आपल्या 80,000 महिला जेव्हा आहे तर डिजिटलायझेशन्सकडे वळता आहे, तर हा एक खूप सुंदर एक प्रवास आहे हा पूर्णतः. आणि या प्रवासाचा तुम्ही भाग आहात आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला देखील या पद्धतीने ह्या सगळ्या कामाचा आहे तर सहभागी होता येत आहे. तर त्यासाठीचं तुमचं मनापासून धन्यवाद. पुढच्या पुन्हा आणखीन आपण याच पद्धतीने छोट्या छोट्या व्हिडिओजच्या माध्यमातून आपण भेटूयाच नक्की. आणि तुमचा हा प्रवास, या पुढच्या तुमच्या वाटचाली, छोट्या तुमच्या भूमिका, जबाबदाऱ्या ह्या सगळ्या बाबींवर आपण नक्कीच हळूहळू करून एकेका विषयाला हात घालत चर्चा करत जाऊया. धन्यवाद.